आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, मी इथे हिरवी मिरची भाजून घेतली आहे, त्यात लसूण आणि कोथिंबीर असा याचा आपण ठेचा बनवून घेऊ. बटाटे उकळून घेतले, ते आपण आता छान किसून घेऊ. हे बघा, बटाटे चांगले स्मॅश करून घेतले. उकडलेले बटाटे किसणीने किसून घेतले मी. आता आपण कढईमध्ये तेल टाकलं. बघा, राई चांगली तडतडली की आपण त्यात हिंग टाकून घेऊ. नंतर आपण हा केलेला ठेचा, लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर, हा ठेचा आपण छान परतवून घेऊ. आणि कढीपत्ता पण टाकायचा. आता ठेचा आपण छान असा परतवून घेतला. आता आपण त्यात धनेपूड टाकून घेऊ. हळद टाकून घेतली आणि धनेपूड टाकून घेतला. हे छान परतवून घ्यायचं. बटाट्याचा आपण स्मॅश केलेले बटाटा टाकून आपण हे मिश्रण चांगलं छान असं कढईमध्ये परतवून घेऊ. नंतर त्यात आपण मीठ टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ. आणि हा आपण ओवा चांगला हातावर चुरून असा छान असा. बघा, आपण थंड करून झाल्यानंतर असे छान गोळे करून घेतले सारणाचे. आणि आता आपण अशी छोटीशी पुरी लाटून आपण त्यात हे सारण छान असं भरून घेऊ. हे बघा, या प्रकारे आपण त्यात बटाट्याचं मिश्रण भरून घेतलं. आता आपण तसं हाताने थोडंसं असं हे करून घेऊ आणि लाटून घेऊ, पीठ लावून लाटून घेऊ. हे बघा, या प्रकारे आपण पराठा लाटून घेतला. आता आपण शेकून घेऊ. हे बघा, कसा छान फुगला आपला पराठा. त्यावर आपण तेल टाकून घेऊ. हे बघा, या प्रकारे आपण सर्व पराठे करून घेतले. बटाट्याचे पराठे मऊ आणि छान असे लुसलुशीत. माझी रेसिपी तुम्हाला